ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम सूर्यदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, हर हर महादेव. येत्या 13 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे भोगी. मकर संक्रांतीचा सण हा एकूण 3 दिवस साजरा केला जातो आणि या संक्रांतीच्या 1 दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. भोगी या दिवशी घरोघरी भोगीची भाजी बनवून तीळ मिश्रित बाजरीची भाकरी बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य हा देवांना दाखवला जातो. या भोगीच्या भाजीला ठेंगट असं देखील म्हटले जाते. या नैवेद्याचा खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी आपण तीळ मिश्रित भाकरी आणि भोगीची भाजी बनवून त्याचा नैवेद्य हा देवांना दाखवला तर आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग कर्माचा नाश होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आणि म्हणून या दिवशी घरोघरी भोगी हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच सुगड पूजनाला सुद्धा महत्त्व आहे. तर कसे प्रथम करावे, तर प्रथम सुगड पूजन कसे करावे, तर प्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, तिथेच तुम्हाला एक पाट किंवा चौरंग मांडून घ्यायचा आहे. त्याच्यावर एक स्वच्छ कापड अंथरून घ्यायचं आहे. प्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर श्री गणेशाची स्थापना करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना फूल, हळदी कुंकू, अक्षता, दुर्वा वाहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर जे काही आपण सुगड आणली होती ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत किंवा पुसून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकवाचे 5 पट्टे ओढून घ्यायचे आहेत. तांदळाच्या प्रथम राशी खाली ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती हे सर्व सुगड ठेवायचे आहेत. त्या सुगडामध्ये प्रथम तुम्हाला थोडीशी तांदूळ, थोड्याशा अक्षता टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर थोडेसे तीळसुद्धा टाकायचे आहेत. नंतर साखरेचा हलवा म्हणजे साखरेचे तिळगुळ त्यामध्ये थोडे थोडे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्यापाला म्हणजेच बोरे, बटाटा, वांगे, वाटाणा शेंगा, पावट्याच्या शेंगा, हरभराचे तुकडे, घाटे, उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे हे सर्व त्या सुगडामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर वरती जे झाकण असतं म्हणजे सुगडावरती जे झाकण असतं त्याला स्वच्छ पुसून त्यालाही 5 हळदीने कुंकवाने पट्टे ओढून त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ आणि तीळ टाकून थोडासा गुलाल टाकून मिक्स करून त्याच्यावर झाकून ठेवायचा आहे. त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून तिथे आपल्याला बाजरीची भाकरी आणि भोगीची मिक्स भाजी नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला भोगीच्या दिवशी सुगडांची पूजा करायची आहे. बघा, भोगी हा दिवस खास करून इंद्रदेवाची आठवण काढली जाते. वर्षानुवर्ष आपल्या शेतात भरभरून अशी पिकं यावी यासाठी मनोभावे इंद्रदेवाला प्रार्थना केली जाते. भोगी हा दिवस इतका महत्त्वाचा मानला जातो की या दिवशी स्वर्गाची दारे सुद्धा उघडले जातात. धार्मिक दृष्टीने भोगी हा सण अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. मंगळवारी भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल, पण प्रत्येक आईने मुलासाठी इथे लावा एक दिवा. इथे दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांचे प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तर असा हा दिवा आईने मुलासाठी कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 13 जानेवारी मंगळवारी भोगीच्या दिवशी करायचा आहे. भोगीच्या दिवशी हा उपाय तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे. सकाळी हा उपाय तुम्ही करणार असाल तर सकाळी 9:30च्या अगोदरच तुम्हाला हा एक दिवा मुलांसाठी लावायचा आहे आणि जर सकाळी नाही शक्य झालं तर संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा दिवा मुलांसाठी तुम्हाला लावायचा आहे. हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचा आहे. मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व मुलांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तरी हा उपाय तुम्ही मुलांसाठी करू शकता. भोगीच्या दिवशी मुलांच्या जीवनातील वाईट भोग, वाईट सवयी, संकटे, विघ्न निघून जाण्यासाठी हा उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितलेला असून खूप प्रभावी मानला जातो. दिवा हा ज्ञानाचे, त्यागाचे आणि प्रगतीचे, प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि म्हणून आपण कोणतीही पूजा करत असताना किंवा कोणताही उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करत असतो आणि त्यानंतरच सेवा किंवा कोणताही उपाय जे आहे तर तो करत असतो. जेणेकरून जे काही सेवा आहे, उपाय आहे तर ते देवापर्यंत पोचण्यास काम दिवा करत असतो. दिव्यामध्ये सकारात्मक लहरी जितक्या जास्त असतात तितक्या सकारात्मक लहरी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये यावा यासाठी आपण हा जो उपाय आहे तो
या भोगीच्या दिवशी करणार आहोत. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो. म्हणजे भोगीच्या दिवशी जर तुमच्या घरातील लहान मुलं सतत हट्टीपणा करत असेल, सतत चिडचिड करत असेल, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल, किंवा लहान मुलं आहेत सतत किरकिर करतात, किंवा मोठी मुलं आहेत शिक्षणामुळे त्यांना यश मिळत नाही, मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही, किंवा मुले मोठे आहेत भरपूर शिकलेली आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही, नोकरी मिळाली तर ती टिकत नाही, लग्नाच्या वयाची मुलामुली आहे त्यांचा विवाह योग जुळून येत नाही, किंवा काही मुलांना तुमच्या वाईट व्यसन लागलेली असेल, किंवा तुमच्या मुलांना आत्मविश्वास नसेल. बऱ्याच वेळा मुलं खूप हुशार असतात परंतु तो आत्मविश्वास मुलांच्या आत असायला हवा, तो आत्मविश्वास तर तुमच्या मुलांमध्ये नसेल, किंवा तुमच्या मुलांना सतत एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर हा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्ही या भोगीच्या दिवशी लावायचा आहे. सांगितल्याप्रमाणे हा दिवा तुम्ही भोगीच्या दिवशी सकाळी 9:30च्या आत लावायचा आहे, किंवा संध्याकाळी सुद्धा 6:30 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत हा दिवा लावायचा प्रयत्न करायचा आहे. कारण या वेळेतलाच सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. म्हणून आपण सुद्धा देवघरामध्ये देवांची पूजा सुद्धा सकाळी करतो, दिवा संध्याकाळी लावतो आणि संध्याकाळी सुद्धा दिवा लावत असतो. म्हणून हा उपाय देखील तुम्हाला त्याच वेळेमध्ये करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करायचा आहे, आणि या दिवशी विशेष करून प्रत्येकाने अभ्यंग स्नान करायचं आहे. आपण जसे दिवाळीला अभ्यंग स्नानाला महत्त्व दिलं जातं तसंच या भोगीच्या दिवशी सुद्धा अभ्यंग स्नानाला विशेष असं महत्त्व दिलं जातं. प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे चिमुडभर तीळ, थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे. मुलांनी, पतीने किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीने या 2 वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. याचा धार्मिक महत्त्व सुद्धा आहे आणि वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा याचं महत्त्व जे आहे ते सांगितले जाते. तीळ जे असतात तर ते दारिद्र्यनाशक मानले जातात, भाग्याचे दरवाजे उघडले जातात असे म्हटले जाते. तीळ टाकून जर स्नान केले तर आपल्यामध्ये जे वाईट कर्म आहे, दुर्भाग्य आहे, वाईट भोग, नकारात्मक गोष्टी ही दूर होते, आपले शरीर शुद्ध आणि पवित्र होत असते. आता स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर प्रथम आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे आहे. या दिवशी अर्घ्य देण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत या 3 दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे, कारण सूर्याचं स्थान हे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं महत्त्वाचं मानलं जातं. सूर्यदेव नसतेच तर पृथ्वीवर ती सगळीकडे अंधारच असला असता, उजेड कधीच झाला नसता. आणि आपण संक्रांतीला खास करून सूर्यदेवाची पूजा करत असतो. म्हणून तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ स्नान केल्यानंतरच लगेच सूर्यदेवाला त्या जलामध्ये काळे तीळ आणि पांढरे तीळ चिमुडभर टाकून हे अर्पण करायचे आहे. यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. जर तुम्ही सुगड आणले असतील तर सुगडाची सुद्धा विशेष करून पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे, किंवा मुलांसाठी सकाळी वेळ मिळत नसेल आणि संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला पंती वगैरे काहीच न घेता कणकेचा दिवा घ्यायचा आहे. थोडीशी कणकेची पीठ, त्यामध्ये थोडीशी हळद टाकून हा दिवा तयार करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, हळदी, कुंकू, पाणी मिक्स करून एका प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमधील 4 बिंदू आणि कडेच्या 2 लाईन सुद्धा द्यायच्या आहेत. स्वस्तिकवरती मधोमध तुम्हाला अगदी चिमुटभर अखंड पांढरे तांदूळ ठेवायचे आहे. त्या तांदळावरती सुद्धा तुम्हाला हळद, कुंकू टाकायचं आहे. त्यावर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो हा दिवा ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला तेलच घालायचं आहे. मोहरीचे तेल असेल तर ते तेल घालण्याचा प्रयत्न करा, नसेल तर आपले साधे तेल घातलं तरी सुद्धा चालेल. यानंतर दुहेरी कापसाची वात बनवून त्याला लाल पिवळी वात करून घ्यायची आहे. किंवा जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा असेल, त्या कलाव्याच्या धाग्याला रक्षासूत्र असे म्हटले जाते. रक्षासूत्राची वात असेल तर अतिशय उत्तम, यामुळे मुलांचे रक्षण होते असे म्हटले जाते. नसेल तर आपली साधी वात लाल पिवळी करून लावली तरीही चालेल. तर त्या धाग्याचे 2 वाती बनवून त्या दिव्यामध्ये लावायच्या आहेत. यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत. बघा, या दिवशी भोगी आहे आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत आहे. तर तुम्हाला काही कारणाने भोगी दिवशी हा उपाय करायला जमत नसेल तर संक्रांती दिवशी तुम्ही हा उपाय करणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि भोगी दिवशी तुम्हाला दिव्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत. त्यामध्ये 5 काळे मिरे सुद्धा टाकायचे आहेत. त्यानंतर दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहेत. दिवा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या मुलाला पूर्व पश्चिम दिशेकडे बसून त्यांच्यावरून ज्या प्रकारे आपण मुलांचे औक्षण करतो, म्हणजेच तुम्हाला तुमच्या मुलांच्या कपाळावरती गंध लावून त्यानंतर अक्षता त्यांच्या डोक्यावरती थोड्याशा टाकून हा दिवा मुलांना ओवाळून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्या देवघरामध्ये हा जो दिवा आहे तर तो दिवा ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला 1 वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांना
पठण करायला लावा आणि मुलांना वाचता येत नसेल तर तुम्ही स्वतः पठण करू शकता. यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलून तुम्हाला एखाद्या निर्जळ स्थळी घेऊन टाकायचा आहे किंवा तुमच्या जवळपास कुठे मोठे झाड असेल तर त्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे. तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या हा दिवा खाऊन जातील. परंतु हा दिवा ठेवत असताना त्या दिव्याखाली थोडासा खड्डा खणून त्यानंतर हा दिवा पुरून ठेवा, परंतु सर्व पुरायचा नाही, तर त्यातील थोडासा भाग उघडा राहील अशा पद्धतीने तो दिवा तुम्हाला पुरायचा आहे, जेणेकरून मुंग्यांना, पक्ष्यांना तो दिवा दिसेल आणि ते खातील. यातून सुद्धा आपल्याकडून जे एक प्रकारचे दान आहे तर ते सुद्धा होऊ शकते. आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी वेगवेगळे दिवे बनवायचे का? तर नाही, तर एकच दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि हाच दिवा दोन्ही मुलांवरून त्या दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला उद्या भोगीच्या दिवशी आवर्जून करून घ्यायचा आहे. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. धन्यवाद.